नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपली ॲग्रोनॉमीची लेक्चर सिरीज सुरू आहे. त्यातलं फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमीचा कोर्स आपला ॲग्रो 111. ठीक आहे, ॲग्रो 111 या टॉपिकची ही व्हिडिओ सिरीज म्हणू आपण त्याला, ती सुरू आहे. ठीक आहे, वन बाय वन टॉपिक आपण त्यामध्ये घेत असतो. आणि ही जी सिरीज आहे ती फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी तर महत्त्वाची आहेच. त्याचबरोबर जे तुम्ही MCR असेल, ICR असेल, या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे असतील ॲग्रिकल्चरच्या, त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाची अशी सिरीज आहे. ठीक आहे, तर सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे. तर बघा, आजचा टॉपिक आपला मॅन्युअर्स. मॅन्युअर्स म्हणजे काय नेमकं, आणि त्याचं क्लासिफिकेशन बघायचं. बघा, मॅन्युअर्स इज अ डिकम्पोज फॉर्म ऑफ द डेड प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन वेस्ट विच इज अप्लाइड टू द सॉइल टू इन्क्रीज द प्रोडक्शन. बघा काय असतं, प्लांट असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे ॲनिमल्स असतील. ठीक आहे, त्याचे वेस्ट असतील, म्हणजे ॲनिमलचे वेस्ट असतील, प्लांटचे वेस्ट असतील, या दोघांचे काय वेस्ट असतील. ॲनिमल वेस्ट, प्लांट वेस्ट. ॲनिमल वेस्ट म्हणजे त्याचं डंक असेल, त्याचे युरिन असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लांटमध्ये त्याचे हे असे काडी कचरा, पाला पाचोळा, हे जे असतं प्लांट वेस्ट. ठीक आहे, हे सगळं डिकम्पोज झाल्यानंतर, प्लांट वेस्ट असेल, ॲनिमल वेस्ट असेल, हे डिकम्पोज झाल्यानंतर किंवा आपण काय करतो, ते प्लांट वेस्ट, ॲनिमल वेस्ट हे सॉईलमध्ये टाकतो. ठीक आहे, आणि ते व्यवस्थितरित्या जे काही सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मुळे काय होतं, ते डिकम्पोज होतात आणि सॉईलमध्ये काय होतं, न्यूट्रिएंट ऍड होतात. ठीक आहे, आणि मग काय होतं, प्रोडक्शन इन्क्रीज होतो. या प्रकाराला काय म्हणतो आपण, मॅन्युअर. आता क्लासिफिकेशन दिलेलं आहे मॅन्युअरचं, क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर. बघा, दोन प्रकारामध्ये मॅन्युअरचं वर्गीकरण केलं जातं. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरं आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर असे दोन प्रकारे दिलेले आहे. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, की असे जे मॅन्युअर असतात, यांचा यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंटचं प्रमाण असतं, ते कसं असतं, कमी असतं ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरपेक्षा याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण काय असतं, कमी असतं बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये. म्हणून काय होतं, हे बल्क अमाऊंटमध्ये ऍड करावं लागतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ऍड करावे लागतात बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे, आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त असतं ॲज कम्पेअर टू बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. म्हणून हे थोडे कमी प्रमाणात ऍड करावे लागतात. ठीक आहे, बघा, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी, म्हणून ऍप्लिकेशन काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ऍप्लिकेशन जास्त राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये द्यावं लागतं ते प्लांटला, कारण की न्यूट्रिएंट्स प्रमाण कमी आहे. आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण काय असतं, जास्त आहे. आणि मग ऍप्लिकेशन कसं असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ ऍप्लिकेशन कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे, या बेसिसवर हे प्रकार पडलेले आहे की न्यूट्रिएंटचं प्रमाण किती आणि ऍप्लिकेशनचा रेट किती. ठीक आहे, बघा, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर जास्त प्रमाणात द्यायचं कारण की न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर थोडं कमी द्यायचं कारण की न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघा, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे FOM असेल तुमचं फार्म यार्ड मॅन्युअर, नंतर कंपोस्ट असेल, ग्रीन मॅन्युअर असतील. ठीक आहे, नंतर शीप मॅन्युअर असेल, वर्मी कंपोस्ट असेल, सीवेज वेस्ट असतील, नाईट सॉइल असेल आणि स्लज असेल. हे सर्व एक्झाम्पल जे आहेत ते बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सिम्पली असं विचारलं जातं, काय विचारलं जातं की FYM इज अ टाईप ऑफ मॅन्युअर, कोणता आहे, बल्की आहे की कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, असं विचारलं जातं. कंपोस्ट इज अ टाईप ऑफ मॅन्युअर, कसं आहे, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता बघा, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर याचे दोन प्रकार पडतात रे, प्लांट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन. आता त्याच्या नावातच आहे, प्लांट पासून तयार होणारे ते झाले प्लांट ओरिजिन, आणि ॲनिमल पासून तयार होणारे ॲनिमल ओरिजिन. आता प्लांट ओरिजिन मध्ये पण दोन प्रकार आहेत, इडिबल ऑइल केक आणि नॉन इडिबल ऑइल केक. ठीक आहे, ऑइल केकचे वेगवेगळे, इडिबल ऑइल केक, नॉन इडिबल ऑइल केक. त्याच्यामध्ये लिनसीड असेल, ग्राउंडनट केक असेल, सॅफ्लॉवर केक असेल, सिसेमम केक असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अजून काय दिलेलं आहे, तर नायजर केक असेल. ते असे एक्झाम्पल
तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेले नॉन इडिबल मध्ये नीम केक, महुआ, कॅस्टर. ठीक आहे. सॅफ्लॉवर केक इकडे परत आहे थोडंफार चुकीचं आहे. नंतर करज आणि कॉटन. ठीक आहे. सॅफ्लॉवर केक तुमचा इडिबल मध्ये येतो. त्याच्यानंतर बघायचे तुम्हाला ॲनिमल ओरिजिन बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, सॉरी कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ॲनिमल ओरिजिन हे काय? ॲनिमल ओरिजिन म्हणजे बोन मिल, फिश मिल, ब्लड मिल, मीट मिल. बघा, बोन मिल असेल. ठीक आहे. बोन मिल कुठे भेटणार तुम्हाला? स्लॉटर हाऊस जे असतात म्हणजे कत्तलखाने. त्याच्यामध्ये काय केलं जातं की जनावरांचं जे काय मांस वगैरे असेल ते मिळवून ते फॅक्टरीमध्ये स्लॉटर हाऊसमध्ये त्याच्यानंतर जे बोन्स जे असतात ते कलेक्ट केले जातात आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं? हे बोन मिल तयार केलं जातं. त्याच्यानंतर सेम फिश मिल जे असतील, जे काही हे असतात समुद्राच्या लगत किंवा बाकीच्या फिश प्रोसेसिंग फॅक्टरीज असतील, त्या ठिकाणी जे काही मटेरियल खाण्यायोग्य आहे त्याच्यापासून प्रोसेसिंग करून ते पॅक केलं जातं आणि वेस्टेज जे आहे फिशचं, फिश मटेरियल त्याच्यापासून काय केलं जातं? फिश मिल तयार केलं जातं. आणि ब्लड मिल म्हणजे जनावरांच्या कत्तलखान्यातून जे ब्लड कलेक्ट होतं त्याच्यापासून हे तयार केलं जातं. त्याच्यानंतर मीट मिल हे सुद्धा तिथूनच तयार केलं जातं. तर हे होतं तुमचं क्लासिफिकेशन. कशाचं? क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर. ठीक आहे. एकदा शॉर्टमध्ये परत एकदा बघून घेऊ. बघा काय होतं की दोन प्रकार होते क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर मध्ये, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे एक्झाम्पल परत एकदा फास्टमध्ये सांगतो. एफ असेल, कंपोस्ट असेल, ग्रीन ग्रीन मॅन्युअर असेल, शिप मॅन्युअर असेल, वर्मी कंपोस्ट असेल, सिवेज वेस्ट, नाईस स्लज आणि ठीक आहे नंतर स्लज. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये प्लांट ओरिजिन आहे, त्याचे एक्झाम्पल तुम्ही बघितलं. नंतर हे ॲनिमल ओरिजिन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं क्लासिफिकेशन होतं, क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर. मॅन्युअरची डेफिनेशन बघितली आपण आणि दोन प्रकार बघितले, बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे. आता आपण त्याची डेफिनेशन एकदा स्टँडर्डली दिलेली आहे तर घेऊन टाकू. समजून तर सांगितलं मी तुम्हाला. Bulky organic manure are those which contain small percentage of major nutrient. मी काय सांगितलं की न्यूट्रिएंट कमी असतात अँड आर अप्लाइड इन अ लार्ज क्वांटिटी. बल्की नावात असे काही न्यूट्रिएंट कमी, मी सांगितलं तुम्हाला न्यूट्रिएंट कमी, व्हॉल्यूम ऑफ अप्लिकेशन काय राहणार आहे मग? जास्त, म्हणजे जास्त प्रमाणात ते द्यावं लागणार आहे बल्कीमध्ये. नंतर एक कॉन्सन्ट्रेटेड काय आहे की कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आर दोज विच कंटेन हायर पर्सेंटेज ऑफ मेजर न्यूट्रिएंट. मेजर न्यूट्रिएंटचं प्रमाण काय आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर टू द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. म्हणून व्हॉल्यूम ऑफ अप्लिकेशन कसं आहे? कमी आहे ॲज कम्पेअर टू द बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. ठीक आहे. तर हे होतं तुमचं मॅन्युअर, त्याची डेफिनेशन आणि टाइप्स ऑफ मॅन्युअर विथ एक्झाम्पल आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर द जॉईनिंग लेक्चर. ठीक आहे. अशाच प्रकारे हे शॉर्ट व्हिडिओ सिरीज जी आहे ती ॲग्रोनॉमीची सुरू राहणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी त्याच्या नोटिफिकेशन वगैरे येतील. त्याच्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा आणि हे लेक्चर जे आहे ते जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या मित्रांना वगैरे या ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती नसेल तर त्यांना सुद्धा हे शेअर करा. थँक्यू.